सुप्रभात. सज्जन श्रोते, चिंतक, वाचक, पाठक, साधक हो. आज बसून आपण विवेक चूडामणीला श्रीमद आद्य शंकराचार्य यांच्या विवेक चूडामणी रचित ग्रंथ औषध ध्वनी या नामांतराने केलेलं जे रूपांतरण आहे ते पाहत आहोत. प्रथम आपण श्रीमद आद्य शंकराचार्यांना वंदन करूया आणि आता आपला पुढील भाग सुरू करूया. विवेक चूडामणी म्हणजे औषध ध्वनीच्या सुरुवातीला विश्वाचा जो प्रभू त्याला वंदन करतात आद्य शंकराचार्य. ते संस्कृत पद्य पहिल्या नाही का. नंदितानि दिगंतानि यस्यानंदांबुबिंदुना पूर्णानंदं प्रभुं वंदे स्वानंदैकस्वरूपिणं. नंदितानि दिगंतानि यस्यानंदांबुबिंदुना पूर्णानंदं प्रभुं वंदे स्वानंदैकस्वरूपिणं. स्वानंद जलबिंदूनि दश दिशा आनंद प्रोक्षित जो करी स्वानंद स्वरूपी नित्येक पूर्णानंद प्रभू वंदन मी करी. श्रीमद शंकराचार्य म्हणतात, जो या अखिल ब्रह्मांडाचा प्रभू विश्वेश्वर असून याचे नित्य एक आणि एकच स्वानंद रूप आहे, जो आपल्या आनंद रूपी पाण्याच्या बिंदूंचे प्रोक्षण सिंचन करून दशदिशा आनंद संपुक्त करतो, त्याला मी वंदन करतो. तर आद्य शंकराचार्यांसहित आपणही या पुस्तकाचे पाठक, वाचक, श्रोते आपणही त्याच प्रभूला, त्याच अखिल ब्रह्मांडाच्या प्रभूला, विश्वेश्वरावाला वंदन करू. आता पहिलं प्रकरण सुरू आहे, ते सुरू होत आहे. पहिल्या प्रकरणाचं नाव आहे मंगलाचरण. संस्कृत पद्य असं आहे. सर्व वेदांत सिद्धांत गोचरम तमगोचरम गोविंदम परमानंदम सद्गुरुं प्रणतोस्म्यहं. सर्व वेदांत सिद्धांत गोचरम तमगोचरम गोविंदम परमानंदम सद्गुरुं प्रणतोस्म्यहं. मराठी पद्य रूपांतर. वेदवाणी ज्यावर्णी परी अज्ञेय नित्य जो असे गोविंद परमानंद सद्गुरु वंदित मी असे. गद्य विस्तार. वास्तविक जो इंद्रियाने जाणता येण्यासारखा नसून ज्याला वेद किंवा वेदाचे सिद्धांत आपल्या वेद वाक्याने वेदवाणीने वर्णितात अशा परमानंद स्वरूप श्री गोविंदाला मी प्रणिपात करतो. येथे श्री गोविंद हे प्रभूलाही म्हटले आहे आणि अर्थात श्रीमद शंकराचार्यांचे गुरु श्री गोविंदपाद यांनाही अनुलक्षून श्री गोविंद आहे. येथे गुरुरूप हे वास्तवात गुणातीत रूपातीत आहे, स्पष्ट आहे. म्हणूनच ते इंद्रियाने जाणण्याजोगे गोचर नाही, ते दृश्य पाहण्याजोगे व खरे तर जाणीवेच्या मर्यादेतही येणारे नाही. गुरुतत्व निर्गुण निराकारच आहे असे असताना वेद त्याला म्हणजेच गुरुला वर्णितात. म्हणजे काय? याचा अर्थ असा की अनंत, अव्याख्य, अवर्णनीय, अद्भुत, अतर्क, अरूप, अगुण किंवा निर्गुण अशा नकाराच्या भाषेतच अंत नसलेल्याचे वर्णन करता येते. वेदाने परमेश्वराचे न इति असे केलेले वर्णन हेच गुरुचेही वर्णन आहे. अशा अर्थी गुरु व परमेश्वर इति असे सकारात्मक वर्णिण्या योग्य नाही. अशा अर्थी गुरु व परमेश्वर इति असे सकारात्मक वर्णिण्या जोगे नाही. सारांश परमेश्वर म्हणजेच गुरु म्हणजेच अनंत तत्व असा बोध येथे येणे अगत्याचे आहे. गुरु ही अनंतताच म्हणजे इन्फिनिटी आहे. प्रकरण 2 ब्रह्मनिष्ठेचे असाधारणत्व. संस्कृत पद्य. जंतूनां नरजन्म दुर्लोमत पुंस्त्वं ततो विप्रता तस्माद्वै धर्म मार्ग परता विद्वत्तमात्परम् आत्मानात्मविवेचनं स्वानुभवो ब्रह्मात्मना संस्थितिर् मुक्तिनो शतकोटि जन्म सुकृते पुण्यैर्विना लभ्यते. जंतूनां नरजन्म दुर्लभमत पुंस्त्वं ततो विप्रता तस्माद्वै धर्म मार्ग परता विद्वत्तमस्मात् परम् आत्मानात्मविवेचनं स्वानुभवो ब्रह्मात्मना संस्थिति मुक्तिर्नो शतकोटि जन्म सुकृते पुण्यैर्विना लभ्यते. अर्थात पद्य रूपांतर ऐका. पद्यामध्ये अर्थ ऐका आणि नंतर गद्य विस्तार ऐका. पद्य रूपांतर.
रूपांतर. नर जन्म दुर्लभ जीवा त्याधिकही पुरुषत्व ते. विप्रत्व वेद धर्म विद्वत्ता अधिकाधिक सरसही असे. आत्मानात्व विवेक सम्यक ब्रह्मभाव मोक्ष लाभतो. कोटी जन्म शुभ कर्म फलप्राप्ती विनासंभव नसे चितो. मराठी गद्य विस्तार. जीवाला नरजन्म प्राप्त होणे दुर्लभ आहे. त्याहूनही अधिक दुर्लभ अनुक्रमे विप्रत्व म्हणजे ब्राह्मणाचा जन्म, वेद धर्म आणि विद्वत्ता यांची प्राप्ती आहे. जीवाला नरजन्म प्राप्त होणे दुर्लभ आहे. त्याहूनही अधिक दुर्लभ अनुक्रमे विप्रत्व म्हणजे ब्राह्मणाचा जन्म, वेद धर्म आणि विद्वत्ता यांची प्राप्ती आहे. कदाचित नरजन्म, विप्रत्व, वेदधर्म, विद्वत्ता एकत्र लाभलीच तर आत्मा आणि अनात्मा यांचा विवेक किंवा सत आणि असत, माया किंवा मिथ्या आणि वास्तव यांचे भान म्हणजे सम्यक ज्ञान, ब्रह्मभाव स्थितीपर्यंत पोहोचणे, अंतिमता मोक्ष प्राप्ती हे तर अशक्य प्राय वाटावे इतके दुष्कर कर्म आहे. मोक्ष प्राप्तीपर्यंत पोहोचण्यासाठी निसंशय कोटी जन्मांचे शुभकर्म फल प्राप्त होणे आवश्यक आहे. आजच्या युगात ब्राह्मण कुलात जन्म त्याचा परिस्थिती सापेक्ष अर्थ इतकाच की ज्या घरात किंवा कुळात वंशात वरचेवर आपल्या आदिभावाचे स्वरूपाचे दर्शन साक्षात्कार घेण्यासाठी अत्यंत चिकाटी, संयम आणि तितिक्षापूर्वक मार्गक्रमण करणारे ज्ञानी जन्माला येतात. अशा ज्ञानवंतांचे घरी जन्म मिळणे त्याला ब्रह्मजिज्ञासा मुळाची ओढ आहे तो ब्राह्मण इतकाच याचा अर्थ आहे. वेदधर्म याचा अर्थही परमेश्वराच्या साक्षात्काराचे शास्त्र असा समजावा. या अर्थाने ज्या ज्या लोकांना, ज्या ज्या ज्ञानी ऋषी मुनी महर्षींना, ज्या ज्या साक्षात्कारी पुरुषांना आणि अर्थातच सर्व धर्म संस्थापकांना या अर्थी मुळाची विश्वाच्या असलेल्या अकर्त्या कर्त्याची ओढ होती, प्रेम होती, अशा अर्थी हे ब्रह्म जाणण्यास इच्छुक म्हणून सर्वच ब्राह्मण होत हे निश्चित समजा. आता पुढचा श्लोक आहे. दुर्लभम त्वमेवैतत् देवानुग्रह हेतुकं मनुष्यत्वं मुमुक्षुत्वं महापुरुष संशयः. दुर्लभम त्वमेवैतत् देवानुग्रह हेतुकं मनुष्यत्वं मुमुक्षुत्वं महापुरुष संश्रयः. मनुष्यत्व मुमुक्षुत्व सत्संग त्रयीजेथनांदते. प्रभू कृपा कारण त्यासी दुर्लभ संगमतेथ होतसे. माणसाचा जन्म आणि मानव धर्म प्राप्ती, मोक्ष प्राप्तीची इच्छा आणि महान पुरुषांचा सत्संग व त्यासाठीची अंतःकरणात असलेली ओढ या तीन गोष्टी एकत्वाने संयमाने ज्या माणसात आढळतात त्याच्यावर प्रभू कृपा वर्षा होत आहे समजावे. एक तर माणसाचा जन्म आणि मानव धर्माची प्राप्ती, दुसरं मोक्ष प्राप्तीची इच्छा आणि महान पुरुषांचा सत्संग व त्यासाठी अंतःकरणात असलेली ओढ या तीन गोष्टी एकत्वाने संयमाने ज्या माणसात आढळतात त्याच्यावर प्रभू कृपा वर्षा होत आहे असे निसंशय समजावे. माणसे तर सर्वच असतात पण खऱ्या मनुष्यत्वाची ओळख फार कमी जणांना असते. त्या यातनादायी जगातून सर्वांचीच सुटका कशी होईल आणि मोक्ष प्राप्ती जिवंत असताना सत्य, स्वातंत्र्य आणि तद्भूत आनंद प्राप्ती कशी होईल याविषयीच्या ज्ञानाची तळमळ असणारे तर त्याहूनही कमी असतात. मनुष्यत्व व मोक्षत्व एकत्वाने आढळणारे व त्याच वेळी महान ज्ञानी सत्पुरुषांच्या संगतीची ओढ असणारे व लाभ होणारे हे तर केवळ प्रभूचे लाडकेच असतात. तरीही ज्ञानाविषयी तळमळ व प्रभू कृपा या दोन्हींमध्ये सूर्य व प्रकाश यांच्या सारखे समन्वयाचे नाते आहे ते लक्षात घ्यावे. तरीही ज्ञानाविषयी तळमळ व प्रभू कृपा या दोन्हींमध्ये सूर्य व प्रकाश यांच्यासारखेच समन्वयाचे नाते आहे लक्षात घ्यावे. आधी प्रभू कृपा होऊ दे मग तत्वज्ञानाकडे वळू असे म्हणणारे केवळ मूर्ख व आळशीच समजावेत. आधी प्रभू कृपा होऊ दे मग तत्वज्ञानाकडे वळू असे म्हणणारे केवळ मूर्ख व आळशीच समजावेत. तर प्रभू कृपेची तळमळ ओढ प्रथम असली पाहिजे आणि ती तळमळ आणि ओढच स्वाभाविकपणे त्या प्रभूकडे लक्ष देता देता त्या प्रभूचा ज्ञान कृपा प्रसाद आपणाला देऊन जाते. म्हणून आधी प्रभू कृपा होऊ दे मग तत्वज्ञानाकडे वळू असे म्हणणारे केवळ मूर्ख व आळशीच समजावेत. पुढचं संस्कृत पद्य बघा.
लब्ध्वा कथंचिन्नरजन्म दुर्लभम तत्रापि पुंस्त्वं श्रुतिपारदर्शनम यस्वात्ममुक्तो न यतेत मूढधी ह्यात्मा स्वं विनिहन्त सद्ग्रहात् लब्ध्वा कथंचिन्नरजन्म दुर्लभम तत्रापि पुंस्त्वं श्रुतिपारदर्शनम यस्वात्ममुक्तो न यतेत मूढधी ह्यात्मा स्वं विनिहन्त सद्ग्रहात्. मराठी पद्य रूपांतर. नरजन्म दुर्लभ राही श्रुतिज्ञान अति दुर्लभ वय प्राप्ती जरी न करी मोक्ष यत्न मूढ आत्मघातकी. म्हणजे भाग्याने नरजन्म आणि त्याहूनही अति महत्वाचे असे ज्ञान म्हणजे सत असत विवेक क्षमता ज्याला प्राप्त झाली आहे असा पुरुष जर आत्ममुक्तीसाठी प्रयत्नशील असेल तर नरजन्म वाया घालवणारा मूर्ख आत्मघाती असे त्याचे अवगत म्हणता येईल. नीट आहे का? मद भाग्याने नरजन्म आणि त्याहूनही अति महत्वाचे असे श्रुतिज्ञान म्हणजे सत असत विवेक क्षमता ज्याला प्राप्त झाली आहे असा पुरुष जर आत्ममुक्तीसाठी प्रयत्नशील नसेल तर म्हणजे मोठ्या भाग्याने नरजन्म आणि त्याला जोडून श्रुतिज्ञान सदसत विवेक क्षमता ज्याला प्राप्त झाली आहे असा जर भाग्यवान माणूस आत्ममुक्तीसाठी प्रयत्नशील नसेल तर तो नरजन्म वाया घालवणारा मूर्ख आत्मघाती असे त्याचे अवगत म्हणता येईल. म्हणजे मोक्षासाठी आवश्यक असलेला नरजन्म आणि सद असत विवेक क्षमता ही अनायसे ज्याला मिळाली आहे असा माणूस सुद्धा जर आत्ममुक्तीसाठी प्रयत्न नसेल तर हातात सोनं असून सुद्धा त्याची माती करणारा म्हणजे नरजन्म आणि श्रुतिज्ञान जवळ असूनही मोक्षासाठी प्रयत्न न करणारा असा माणूस आत्मघातकी असाच म्हणावा लागेल. येथे ज्ञानक्षम माणसाने अखिल मानव जातीच्या मुक्तीसाठी आनंदमय प्रवाही जीवनासाठी प्रयत्नशील असणे अभिप्रेत आहे. परमेश्वरी कृपापात्र अशा माणसाने सर्वांच्या हितासाठी प्रयत्न करून त्या परमेश्वरी ज्ञानाप्रत म्हणजे श्रुतिगत ज्ञानाप्रती म्हणजे श्रुती वाङ्मयातून जे मिळालेलं ज्ञान आहे त्या परमेश्वरी ज्ञानाप्रत अशा माणसाने कृतज्ञता व्यक्त करणे असा त्याचा अर्थ आहे. केवळ अप्पलपोटेपणा व्यक्तिगत हित मी रूपी अहंकाराची जोपासना व संवर्धन न करता ज्ञानी माणूस स्व आणि अखिल विश्वाच्या हितासाठी झटत असतो. भौतिक सुख हे अंतिम नसून सत असत विवेक ज्ञान किंवा पारमार्थिक सुखच अत्याधिक महत्वाचे आहे. या दृष्टीने जो प्रयत्न करीत नाही त्याने नरजन्म आणि प्राप्त विशेष ज्ञान वाया घालवले असेच म्हणावे लागेल. अशा अर्थी तो असत मध्ये आस्था बाळगणारा म्हणूनच मूर्ख व आत्मघाती ठरतो. पुढे इतः कोन वस्ति मूढात्मा यस्तु स्वार्थे प्रमाद्यति दुर्लभम मानुषम देहम प्राप्य तत्रापि पौरुषम. मनुष्य जन्म पुरुषत्वाचा दुर्लभ लाभ होत जासे स्वार्थ साधन प्रमादरत तरी मूर्ख त्याहून अधिक कोण तो असे. एकतर मनुष्याचा जन्म आणि मनुष्यत्व आणि त्यात अधिक पुरुषत्व या उभय प्राप्तीनंतरही जो व्यक्तिगत भौतिक सुखप्राप्ती आणि वासनापूर्ती यांच्यामध्येच रत राहतो तो प्रमादी गुन्हेगार पापी असतो. त्याच्याहून अधिक मूर्ख इतर कोण राहील. येथे पुरुषत्व याचा संबंध सत असत विवेक ज्ञानप्राप्ती झालेली व्यक्ती असा घ्यावा. स्त्री पुरुष असा भेद योग्य नाही. असा भेद सर्व काळी असमर्थनीयच आहे. ज्ञानप्राप्ती हा अखिल मानव सृष्टीचा जन्मसिद्ध हक्क आहे. ज्ञान साधना म्हणजे सत असत विवेक प्राप्ती यालाच पुरुषत्व समजावे. पुरुषत्व याचा इथे अर्थ पौरुषत्व म्हणजे पराक्रम ज्ञानाच्या क्षेत्रातील पराक्रम असे समजावे. त्या विपरीत विषय वासना पूर्तीसाठी रतता म्हणजे मूर्खता किंवा ज्ञान समजावे. पुढे वदन्तु शास्त्राणि जन्तु देवान् कुर्वन्तु कर्माणि भजन्तु देवताः आत्मैक्यबोधेन विना विमुक्तिर् प्रसिद्ध्यति ब्रह्मशतान्तरेऽपि. शास्त्रवचनासी देवपूजा पाठतो करी कर्म करी देव भजन करी परी
न जाणे ब्रह्मात्मा ऐक्यंतरी ऐशा नरान मुक्ती लाभ तत ब्रह्म लोटता जरी. अर्थ सर्व स्पष्ट आहे. ब्रह्म आणि आत्मा यांच्या ऐक्याबाबत ज्याच्या अंतःकरणात स्पष्ट बोध प्राप्त होत नाही अशा कोणाही माणसाला जरी त्याने शास्त्रवचने सांगितली अथवा देवदेवतांचे पूजापाठ केले तरी, शुभ कर्मे आणि देवांचे भजन पूजन कीर्तन केले तरी 100 ब्रह्मे किंवा कल्पांच्या नंतरही, म्हणजे शेकडो ब्रह्म किंवा अनेक कल्प ओलांडल्यानंतरही मुक्तीचा लाभ होऊ शकत नाही. म्हणजे ब्रह्म आणि आत्मा यांच्या ऐक्याबाबत ज्याच्या अंतःकरणात स्पष्ट बोध प्राप्त नाही अशा कोणाही माणसाने केलेली भक्ती, पूजापाठ, देवदेवतांचे आभार, पूजन, कीर्तन, भजन, शुभकर्मे ही सर्व व्यर्थ आहेत. केवळ आणि केवळ अंतःकरणात ब्रह्म आणि आत्मा याच्या ऐक्याची प्रीती आणि त्यासाठी तळमळ हेच आवश्यक आहे. तरच खराखुरा ज्ञानबोध किंवा आत्मबोध होऊ शकतो. संस्कृत पद्य. अमृतत्वस्य नाशास्ति वित्तेनेत्यवहि श्रुती गवीति कर्मणो मुक्तेर हेतुत्वं स्फुटं यतः. वित्तेषणासे जेथे मुक्तीचा लाभ, वित्तेषणासे जेथे मुक्ती लाभते ततो नसे मुक्ती हेतू नसे कर्म. श्रुती वचन स्पष्टते असे मराठी गद्य विस्तार. श्रुती सांगते की अमृतत्व, अमरत्व, मुक्ती त्याचे बाबत संभवत नाही जो धनाच्या आशेतून अद्याप मुक्त नाही. सर्व कर्मे धनप्रेरित असल्या कारणाने आणि मुक्ती व धन यांचा परस्पर काही संबंध नसल्याने मुक्ती प्राप्त करू जो इच्छील त्याला कर्मातून बाहेर पडावे लागेल. मुक्तीचा कर्म हा हेतूच असू शकत नाही. मुक्तीचा कर्म हा हेतू असू शकत नाही. ते सांगायचं असं आहे की सर्व कर्मे धनाच्या हेतूनेच प्रेरित असल्यामुळे मुक्ती आणि धन यांचा काही परस्पर संबंध नसतो. मुक्तीचा कर्म हा हेतू असू शकत नाही. थोडे अधिक स्पष्ट करूया. वित्तेषणा, दारेषणा, लोकेषणा या इच्छा धनसंपदा, स्त्रीपुत्रादी सुखप्राप्ती आणि लोकप्रियता व लोकसंग्रह दर्शवतात. या तीनही किंवा यापैकी एक अथवा दोन इच्छा पूर्ण करायच्या असतील तरीही त्यानुरूप आवश्यक ती कर्मे करावी लागतात. म्हणजे कर्माशिवाय कशाची प्राप्त नसते. मात्र मुक्तीबाबत वेगळे आहे. कर्म आहे तेथे कर्मफल आहेत. म्हणजे कर्म व कर्मफल किंवा कर्मफल भोग हे चक्र अव्याहत चालू आहे. मुक्ती याचा अर्थच हे चक्रभेद नसल्याने सर्व कर्मातून मुक्ती म्हणजेच खराखुरा मोक्ष होय. अशा अर्थी धनाशा जेथे आहे तेथे मुक्ती नाही. तसेच मुक्तीचा हेतू कर्माची अनुपस्थिती असा होतो. तर मुक्तीचा हेतू काय? कर्माची अनुपस्थिती. अर्थात येथे कर्म त्याग असा अर्थ न घेता संकल्प पूर्ण म्हणजे मी माझेपणा युक्त कर्माची अनुपस्थिती असा अर्थ घ्यावा. आता प्रकरण 3 ज्ञान प्राप्ती उपाय. अतो विमुक्ते प्रयतेत विद्वान संन्यस्त बाह्यात सुखस्पृहासन कंठम महंतम समुपेत्य देशिकम तेनोपदिष्टार्थ समाहितात्मा. अथो विमुक्ते प्रयतेत विद्वान संन्यस्त बाह्यात सुखस्पृहासन कंठम महंतम समुपेत्य देशिकम तेनोपदिष्टार्थ समाहितात्मा. सर्व भोग त्याग करी गुरुपदी ज्ञानी शरण दोषे सत्संग सद्वचन अवधारी साधुपदेशी दक्ष मुक्ती आस जासे. म्हणून मुक्ती जी आस असलेला विद्वान सर्व बाह्य भोगांपासून अलिप्त असतो, सहज त्याग साधून असतो आणि गुरुपदी शरणागत असतो. तो सत्संगात असतो आणि सद्वचनांना आपल्या हृदयात प्रेमपूर्वक व दृढतेने वाव देतो किंवा धारण करतो. तसेच साधूजनांनी केलेल्या उपदेशाबाबत दक्ष व सावध असतो. अत्यंत शांततेने साधुवचनांना आत्मसात करून साधू मार्गावरून अग्रेसित असतो. म्हणजे अत्यंत शांततेने साधू वचनांना आत्मसात करून साधू मार्गावरून अग्रेसित असणे हा आत्मज्ञान प्राप्तीपैकी पहिला उपाय आहे. पुढचं उद्धरेतात्मात्मानं मग्नं संसार वारिधौ योगारूढत्वमासाद्य सम्यक दर्शन निष्ठया. संसार सागरी मग्न जरी ज्ञानी आत्मदर्शनी
नित्ययोग समाधीत आत्मा आत्म्यासी उद्धरी. संसार सागरात ज्ञानी सुद्धा इतरांप्रमाणे मग्न असतो, दंग असतो. मात्र तो ज्ञानी आहे याचा अर्थच हा की त्याला सत असत विवेक ज्ञानाची ओढ आहे. तो एकाच वेळी संसार सागरात असतो आणि तेव्हा तो आत्मदर्शनातीत असतो, आत्मदर्शनातही असतो. जीव आणि शिव, ब्रह्म आणि आत्मा यांचे तो एकत्व अनुभवित असतो. यालाच म्हणायचे तो योगारूढ किंवा अखिल एकत्वाचा अनुभव घेत असतो. याच प्रकारे तो आपला आत्मा संसारात असला तरी आत्मज्ञानाद्वारे, एकत्वाच्या सम्यक ज्ञानाद्वारे आत्म्याचा उद्धार करीत असतो. त्याचा सारांश एवढाच आहे, ज्ञानी माणूस सतत मी देह नाही, मी आत्मा आहे याचं भान ठेवतो आणि तो आत्ममग्न असतो. त्यामुळे असा माणूस जरी संसारात असला तरी एखादा म्हणेल, अरे माझ्यासारखाच तो संसारात आहे. नाही, माझ्यासारखा तो संसारात नसतो. माझ्यासारखा त्याचा देह, त्याचं जे बाह्य रूप आहे ते संसारात आहे असं वाटतं, परंतु आतल्या बाजूने बाहेरचा हा जीव शिवरूप म्हणजे आत्मैक्य साधून असतो. म्हणून संसारात असून असा जीव एकाच वेळी आपला जो आत्मा आहे तो पाहू शकतो, त्याला जाणू शकतो. यालाच म्हणायचं जीव. यालाच म्हणजे जीव आपला आत्मा म्हणजे शिवाकडे लक्ष देऊन, जीवच शिवाकडे लक्ष देऊन, जीवाने आत्म्याकडे लक्ष देऊन आत्म्याचा उद्धार करणे. म्हणजे असं की आपल्या आत जे मुख्य तत्व आहे, आपल्या आत जे मुख्य तत्व आहे ते म्हणजे आत्मैक्य. ते तत्व म्हणजे जीव शिव यांचा योग. ते तत्व म्हणजे खऱ्या अर्थाने आपण ब्रह्म आहोत हे ज्ञान. हे आपण ब्रह्म आहोत हे ज्ञान ज्याने धारण केले असा माणूस संसारात असला तरी तो ब्रह्मनिष्ठ संसारी, अशा अर्थी ब्रह्मनिष्ठ म्हणून योगामध्ये स्थिर झाला आत्मज्ञानी असतो. आणि असा ब्रह्मनिष्ठ संसारी एकाच वेळी संसारात दिसला तरी तो कायम योग स्थित म्हणजे आत्मज्ञानारूढ असतो. त्या कारणाने येथे म्हटले आहे, संसारात राहून अशी माणसं आत्म्याचा उद्धार करतात. आत्म्याचा उद्धार याचा अर्थ एवढाच आहे, आत्म्याचा उद्धार म्हणजे आपण जे नेमके आहोत ते पकडून कायमस्वरूपी राहणं आणि मग संसारात आपली नाव जशी जायची असेल तशी वृत्तीने जाऊ देणं. यालाच म्हणतात आत्मा आत्म्याचा उद्धार करतो. आता आत्म्याला काही हे झालेलं नाही, आत्मा काही स्खलित झालेला नाही, आत्म्याचा काही धिक्कार नाही. मग आत्म्याचा उद्धार म्हणजे काय, तर आपण आत्मा आहोत पूर्ण लक्ष इकडे जाणं आणि आपण आत्माच आहोत. आपण सगुण साकार देह नाही, आपण निर्गुण निराकार परब्रह्म स्वरूप आत्मा आहोत. त्याची पक्की धारणा यालाच माहिती. असा जो ब्रह्मनिष्ठ माणूस असतो तो संसारात राहूनही आपल्या आत्म्याची तीव्रतेने ओळख करून देतो. यालाच म्हणायचं आत्म्याने आत्म्याचा उद्धार करणे. पुढचं, तन्यस्तम सर्व कर्माणि व बंध विमुक्ते त्याम पंडित धीरे आत्माभ्यास उपस्थित. आत्माभ्यासी दक्ष राहुनी सर्व कर्म त्याग साधिजो. भवबंध हे मुक्ती हेतूने ज्ञानी प्रयत्नरत नित्य राहिजो. सर्व काही ब्रह्मरूपच आहे. जीव आणि शिव, जगत आणि ब्रह्म एकरूप आहे. आत्मा आणि परमात्मा यात भेद आहे असे जाणून या अभ्यासातच म्हणजे आत्माभ्यासातच ज्ञानी दक्ष आणि गर्क असतो. अन्यथा सर्व कर्मांचा सहज त्याग त्याने साधलेला असतो. जगद्रूपी बंधनातून मुक्तता, भोपाशातून सुटका याच एकमेव हेतूने त्याचे सर्व प्रयत्न चालू असतात नव्हे. अशी स्थिती ज्याची असते तो ज्ञानी जाणावा. कर्म त्याग म्हणजे यादृच्छिक सहज कर्मे तोडता का वगळता मी करता रूपी संकल्प कर्मांचा त्याग असा अर्थ घ्यावा. सर्व कर्म त्याग याचा अर्थ एवढाच आहे, यादृच्छिक म्हणजे काय, निसर्गाच्या इच्छेने परमेश्वराने इच्छेने. आता श्वासोश्वास हे यादृच्छिक कर्म आहे. सहज कर्म म्हणजे काय, वारा वाहतो, पाणी वाहतो, आता हे कर्म नाही, हा सहज क्रिया आहेत. तर यादृच्छिक म्हणजे श्वासोश्वास आणि शरीराची हालचाल, सर्व तत्वांचं पुरण पावणं. या म्हणजे आपली जी 36 तत्वाचा देह आहे त्या सर्व देहाच्या तत्वांचं स्फुरण, त्यांची हालचाल, प्राणाचं येणं जाणं. तसंच
वायूचं वाहन, पाण्याचं वाहन, सूर्याचं प्रकाशन यासारख्या सहज क्रिया, तर सहज क्रिया आणि शरीराच्या 36 तत्वांच्या श्वासोच्छ्वासासहित प्राणाच्या सर्व क्रिया या खऱ्या अर्थाने माणसाने स्वतः न केलेली, परंतु अन्यथा निसर्गाने म्हणा परमेश्वराने केलेली अशी ती कर्म असतात. म्हणून मी रहित जी कर्म असतात ती कर्म नसतात, तर त्या खऱ्या सहज क्रिया असतात. या सहज क्रिया आहेत त्या सर्व क्रिया परमेश्वराच्या असतात. हे लक्षात घेऊन त्या क्रियेमध्ये आपण जसे आहोत तसा राहून एखाद्या नदीच्या प्रवाहातून एखादी नदीच्या प्रवाहात पडलेली वस्तू पुढे पुढे जावी, तसा सर्व परमेश्वरी क्रियांना सहज क्रियांना मान देऊन, परंतु मी माझं असं कोणतंही संकल्पपूर्वक कर्म न करणे किंवा मी हे करणार नाही ते करणार नाही असं विकल्पपूर्वक प्रयत्न न करणे, याला माझं संकल्प विकल्प रहित जो मानव असतो तो स्वतः कर्म न करता परमेश्वरी ज्या सहज क्रिया आहेत ज्याला आपण सहज कर्मे म्हणू शकतो त्या कर्माधीन होऊन, जसा नदीतून एखादा लाकडाचा ओंडका व्हावा तसा अतिशय अविचल पद्धतीने त्या जीवनसर्गेतून त्याच्या वाट्याला जे आलं ते आनंदाने स्वीकारत कोणत्याही गोष्टीला नकार न देत यदृच्छेने वाहता असतो, असा जो माणूस असतो त्यालाच म्हणायचं की भवबंधू हेतू, या विश्वातून मुक्त होण्याच्या हेतूनेच केवळ तो या संसारात असतो. तो मी म्हणून काही कर्म करीत नाही किंवा काही कर्म नाकारत नाही, त्याचा मी गेलेला असतो. मी गेल्यानंतर तो कर्मामध्ये नसतो, तो सहज क्रियेमध्ये असतो. त्या कारणाने सहज क्रियेमधून वाहत्या नदीतून वाहणारा एखादा लाकडाचा ओंडका असावा, तसा या यादृच्छिक क्रियेच्या गतीतून वाहणारा हा माणूस अर्थातच अंतिमता मोक्षाकडे जातो. कारण वाहता असताना सुद्धा त्याचा मी नसतो, पण जीवन असून सुद्धा जो मुक्त असतो तो अर्थातच जीवन त्यागल्यानंतर पूर्ण मुक्तात्मा परमात्मा होणार यात संशय नाही. पुढे का चित्तस्य सिद्धे कर्म न तू वस्तुपलब्धये वस्तुसिद्धिर्विचारेण किंचित कर्म कोटिभिः चित्तशुद्धी तरी कर्म तत्वलाभ कदा नसे विचारांतरी ज्ञान लाभ कोटी कर्म निष्फळते असे. आता इथे आपण ज्याला वस्तू उपलब्ध म्हटले, वस्तू म्हणजे सद्वस्तू म्हणजे आत्मा किंवा तत्वलाभ, मराठी गद्य विस्तार. सद्वस्तुलाभ, तत्वलाभ किंवा आत्मानात्म विवेक प्राप्ती, विचार चिंतन मनन निधिध्यासन याद्वारे शक्य आहे. इथे कर्मांचा काही उपयोग नाही. अगदी कोटी कोटी कर्मे ही आत्मज्ञान प्राप्तीचे दृष्टीने वांझ निष्फळ ठरतात. कर्मांचा उपयोग चित्ताची शुद्धी, मनाला निर्मळ करणे इतकाच आहे. कर्मामुळे चित्तशुद्धी आणि मन निर्मळ होऊ शकतं, मात्र त्या पलीकडे ज्ञानप्राप्तीमध्ये कर्माना किंवा कर्माला अजिबात वाव नाही. फक्त मन शुद्ध करणं, मन निर्मळ करणं एवढ्याच कर्माला आत्मज्ञान प्राप्तीमध्ये वाव आहे. अन्य कर्मे आत्मज्ञान प्राप्तीच्या दृष्टीने वांझ आहेत, निष्फळ आहेत. पुढे का सम्यक विचारता सिद्धा रज्जुतत्वावधारणा भ्रांत्योदित महासर्प भय दुःख विनाशिनी सम्यक विचारांतरी जागे रज्जुतत्व ज्ञान निश्चय त्याने खचित ते सारे भ्रांत महासर्प विष भयमोचन. मराठी गद्य विस्तार. दोरीला दोरी म्हणून नीट ओळखल्याने किंवा ओळखल्यानंतर तिच्या लागी होणारा सर्पाचा भास व त्यामुळे वाटणारी भीती नष्ट होते. म्हणजेच एकदाच आहे रज्जू तत्वाचे दोरीच्या असण्याचे नीट ज्ञान झाले की भ्रामक असलेला सर्प व त्याची तितकीच भ्रामक होते. त्याच पद्धतीने सगळीकडे केवळ आत्मतत्वच भरून आहे हे ओळखल्यानंतर या जगतरूपी भ्रामक सर्पाच्या विषयाची भ्रामक बाधाही नष्ट होते. अर्थस्य निश्चयो दृष्टो विचारेण हितोक्तिता न स्नानेन दानेन प्राणायाम शतेन साधु वचन अर्थ विचारात वस्तुलाभ खचित जीयते ज्ञानदान शत प्राणायामी तत्वलाभ कवी नसे. फार महत्वाचे आहे. वस्तुलाभ किंवा तत्वलाभ अर्थात सत्याची प्राप्ती, साधु वचन, संत वचन किंवा कल्याणकारी
हितकारी उपदेशाच्या अर्थाचा नीट विचार केल्याने होत असते. हितोक्ती म्हणजे आपलं हित होईल अशी उक्ती म्हणजेच साधू वचन, म्हणजेच आपल्या उपनिषद कालापासून चालू आलेले स्मृती वचन, त्यालाच हितोक्ती म्हणतात. ती नीट समजून घेतल्याने त्याप्रमाणे आचरण केल्याने निश्चितच तत्वलाभ मोक्ष प्राप्ती होऊ शकते. मात्र आत्मज्ञान प्राप्तीमध्ये स्नान दान शेकडो वेळा प्राणायाम केल्याने काहीच प्राप्ती व उपयोग नसतो. सत्याच्या प्रांतात स्नान दान जप तप प्राणायाम याला काही महत्व नसतं. फक्त याला आपण म्हणतो चित्तशुद्धीसाठी यातील काही कर्मांचा उपयोग होतो. मात्र अन्यथा या कर्मांचा सत्य ज्ञान प्राप्ती मोक्षासाठी आत्मलाभासाठी उपयोग नाही. आत्मलाभासाठी केवळ हितकारी उपदेशाचा म्हणजे हितोक्ती, जीवाचं हित केवळ आत्मलाभात आहे अशा सांगणारी जी हितोक्ती आहे, असे जे साधू वचन आहे, संत वचन आहे, अशी जी स्मृती वचन आहे, तिकडे लक्ष देऊन ते नीट समजून घेऊन त्याप्रमाणे आचरण करण्यातच फक्त आत्मलाभ होऊ शकतो. अन्यथा स्नान दान शेकडो वेळा प्राणायाम करणे, नमस्कार भजन कीर्तन याचा आत्मज्ञान प्राप्तीसाठी काही उपयोग नसतो. शंकराचार्य निग्रहाने आत्मज्ञान प्राप्तीमध्ये या आपल्या खंडित किंवा वेगवेगळ्या पाखंडित म्हणजे अखंडामध्ये खंड कल्पून केलेल्या पाखंडाचा आत्मज्ञान प्राप्तीसाठी काही उपयोग नाही हे ते सांगत आहेत. म्हणजे ही जी आपली कर्म आहेत ती अखंडाला खंड समजून, निर्गुण निराकाराला सगुण साकार समजून केलेली कर्म आहेत आणि अखंडाला खंडित समजणे हेच ते खरं पाखंड म्हणजे पापरूपी तुकडा आणि त्याचं आचरण आहे. म्हणून सर्व पाखंड टाका आणि अखंड योग रूप म्हणजे आत्मरूप व्हा. त्यासाठी ती नेहमीची जी ज्याला आपण गुड्डी कर्म म्हणतो त्याला काही अर्थ नाही. त्याने केवळ चित्तशुद्धी होईल. अन्यथा हितोक्ती आपल्या हिताचा उपदेश जिथे जिथे आहे ते हित म्हणजे आत्मलाभ, दुसरं ज्याला आपण म्हणतो वित्तेषणा दारेषणा लोकेशणा या हिताचा विचार नाही, हा संसारी हिताचा विचार नाही. आपण मूळ कोण आहोत ते जाणा आणि ते बनून असा आणि कायम मुक्त व्हा. अशा अर्थाने जी हितोक्ती आहे तीच आणि तीच केवळ आत्मलाभ करून देते. अन्यथा सर्व कर्म आत्मज्ञान प्राप्ती आणि आत्मज्ञानासाठी अनावश्यक आहे. आता प्रकरण 4 आत्मतत्व अधिकार निरूपण. आता आत्मतत्व प्राप्ती किंवा त्याची सिद्धता कुणाला होऊ शकते, असा अधिकार कुणाला असतो हे प्रकरण आपण घेऊ आणि आजचं प्रवचन थांबवू. प्रकरण 4 आत्मतत्व अधिकार निरूपण. अधिकारिणमाशास्ते फलसिद्धिर्विशेषतः उपायादेश कालाद्या संत्यस्मिन् सहकारिणः फलसिद्धी विशेषत्वे अधिकार्यासी लाभते. देशकालादि उपायांचा त्या कामी लाभ होतसे. विशेष करून फलसिद्धी अधिकारी माणसालाच होते. देशकाल परिस्थिती ही त्या कामी सहाय्यभूत ठरत असते. म्हणजे असे की माणसाचे जन्म ठिकाण, जन्माचे घर, आजूबाजूचे वातावरण व अनुकूल व प्रतिकूल परिस्थिती यांचाही अधिकारी कोण असतो याच्या निश्चयात किंवा हे ठरवण्यात वाटा असतो. स्वाभाविकच याचा अर्थ एवढाच आहे, आत्मज्ञान प्राप्तीसाठी ज्या काही अनुकूल गोष्टी आहेत त्या अनायसे जर असतील तर माणसाचं जन्म ठिकाण, जन्माचे घर, आजूबाजूचे वातावरण व अनुकूल व प्रतिकूल परिस्थिती म्हणजे काय, जर आत्मज्ञान प्राप्तीच्या दिशेने झटणारा असा एखादा परिवार असेल, असं एखादं कुटुंब असेल, परंपरेने आत्मज्ञानासाठी मोक्षासाठी झटणारे लोक ज्या घरामध्ये, ज्या गावामध्ये, ज्या परिस्थितीमध्ये, ज्या देशामध्ये मुबलक प्रमाणात असतील, तिथे एखाद्याने जन्म घेतला तर आत्मज्ञान प्राप्तीसाठी त्याला एक अनुकूल परिस्थिती निर्माण झाली. याचा अर्थ लगेच तो स्वतः आत्मज्ञानी होत नाही, पण आत्मज्ञान प्राप्तीसाठी त्याला अनुकूलता किंवा आत्मज्ञान प्राप्तीचा अधिकार मिळण्यासाठी एक पाऊल त्याला अनायसे मिळतं. जर तो जन्मलेलं घर, त्याचे नातेवाईक, आजूबाजूचं वातावरण, समाज आणि तो देश आत्मज्ञान प्राप्तीसाठी म्हणजे मोक्ष ज्ञानासाठी
फाटलेला असुसलेला असेल तर अशा माणसाला आत्मज्ञान प्राप्तीच्या अधिकारामध्ये एक पाऊल अनायसेच जन्मजात पडल्यासारखं स्थिती निर्माण होते. इतकाच याचा अर्थ आहे. अतो विचार कर्तव्यो जिज्ञासोरात्मवस्तुनः समासाद्य दया सिंधुम गुरुं ब्रह्मविदुत्तमम्. आता पुढे ऐका. दयार्णव गुरुराज श्रेष्ठतम ब्रह्मविद्दो असे या ठाई शरण जावे या आत्मतत्व आसती असे. आता बघा, ही जन्मजात अनुकूलता मिळाली तरी याचा अर्थ आत्मज्ञानाचा अधिकार प्राप्त होण्यासाठी एक पाऊल अनायसे स्वतः काही न करता त्याला टाकता आलं तरी सुद्धा प्रत्यक्ष आत्मज्ञान मिळवण्यासाठी त्याने पुढे काय केलं पाहिजे? अशा माणसाने दयार्णव गुरु राज श्रेष्ठतम ब्रह्मविद्दो असे या ठाई शरण जावे या आत्मतत्व आसती असे. सद्वस्तू प्राप्तीसाठी अधिकाराची प्राप्ती आवश्यक असल्याचे सांगताना सद्वस्तू आत्मप्राप्ती व्हायची असेल तर एक काहीतरी अधिकार, एक काहीतरी विशिष्ट सत्ता आवश्यक आहे. आणि ते सांगताना श्री शंकराचार्य पुढे म्हणतात की दया सिंधू कृपासागर गुरु हाच सर्वश्रेष्ठ ब्रह्मवेत्ता असल्याने त्याला सर्व भावे शरण जावे. आत्मतत्वाची ज्याला आस लागली आहे त्याच्यासाठी ती आवश्यक आहे. जन्माने अनुकूलता मिळाली परंतु आत्मतत्वाची जर आस असेल तरच त्याला पुढचा अधिकार मिळतो. आणि अशा पुढच्या मार्गक्रमणेत जर आत्मतत्वाची ज्याला आस लागली आहे म्हणजे सद्वस्तू प्राप्तीसाठी जो आसुसलेला आहे त्याने दया सिंधू कृपासागर असा जो गुरु असतो, जो सर्वश्रेष्ठ ब्रह्मवेत्ता असतो त्याला सर्व भावे शरण जावे असं शंकराचार्य म्हणतात. पुढे मेधावी पुरुषो विद्वान महापोह विचक्षणा अधिकार्यात्मविद्याया मुक्त लक्षण लक्षितः तर्क वितर्क युक्तिवादी कुशल विद्वान जो असे आत्मविद्या अधिकारी पुरुष लक्षणे असे. आता आत्मविद्येच्या अधिकारासाठी पुरुष लक्षण सांगतायत. पहिला आहे अनुकूल देश काल गृह समाज याचा लाभ होणे. दुसरा आहे आत्मतत्वाची आस असणे आणि गुरुला शरण जाणे. तिसरा आहे आत्मविद्या अधिकारी जो असतो त्या पुरुषाचं लक्षण काय? तर्क वितर्क युक्तिवादी कुशल विद्वान जो असे आत्मविद्या अधिकारी पुरुष लक्षणे असे. सत असत मान्य करणे, मंडन खंडन करणे, पक्ष प्रतिपक्ष मांडणे, सांगणे, समजावून देणे व घेणे यासाठी तर्क वितर्क युक्तिवाद यामध्ये कौशल्य असावे लागते. अशा तऱ्हेचे विचक्षणत्व पटुत्व ज्या पुरुषाच्या ठिकाणी असते किंवा ही गुणवैशिष्ट्ये लक्षणे ज्याची जवळ असतात तो आत्मविद्येचा अधिकारी आहे. आता 3 लक्षण आली. पहिलं अनुकूल वातावरण, दुसरं सद्गुरूला शरण जाणे आणि तिसरं सतसत मांडणे, मंडन खंडन, पक्ष प्रतिपक्ष मांडणे, सांगणे, समजावून देणे व घेणे, तर्क वितर्क युक्तिवाद यामध्ये कौशल्य असणे. अशा तऱ्हेची ज्याच्याजवळ गुणसंपदा आहे तोही आत्मविद्येसाठी अधिकारी असू शकतो. पुढे विवेकिनो विरक्तस्य यमादि गुणशालिना मोक्षोरेव हि ब्रह्म जिज्ञासा योग्यता मता. विवेकी विरक्त जो राही शमदम षड्गुण संपन्न जो असे मोक्षेच्छा आणि तवधारी ब्रह्मविद्या अधिकारी तो असे. तर्क वितर्क मंडन खंडन वाक्पटुत्व युक्तिवाद चातुर्य वगैरे आत्मज्ञानाने माणसासाठी आवश्यक असणारे गुण असतात. मात्र ते असणे पुरेसे नाही. बऱ्याच वेळा हे गुण जात्याच किंवा जन्मजातच काही माणसात उपलब्ध असतात. अशी माणसे लगेच आत्मज्ञान प्राप्तीची अधिकारी होतात असे नव्हे. नाहीतर तथाकथित समाज सुधारक, राजकारणी आणि वकील युक्तिवादात निष्णात असलेले सर्व वकील ब्रह्मविद्येचे अधिकारी झाले असते. वर उल्लेख केलेल्या वाक्तर्क पटुत्वाखेरीजी विवेक विरक्ती आणि शम दम तप ज्ञान दान आदी षड्गुण ज्याने निश्चयात्मक बुद्धीने आपल्या अंतःकरणात जोपासले आहेत व जो मोक्षाची आस अंतःकरणात समयिक वा निरांजनातील
या चारही गुणांनी युक्त असेल तरच तो खऱ्या अर्थाने आत्मविद्येचा अधिकारी म्हणून पुढे जाऊन स्वतःला सिद्ध करू शकतो. पहिला गुण आहे देश काल परिस्थिती आणि अनुकूल घर आणि लाभलेलं वातावरण. दुसरं आहे अशा माणसाला आत्मज्ञानाची तळमळ असणं आवश्यक आहे म्हणून त्याने ज्ञानी गुरुला शरण जाणं आवश्यक आहे. तिसरं आहे सत असत मांडणी मंडन खंडन पक्ष प्रतिपक्ष सांगणे समजावून देणे व घेणे यासाठी तर्क वितर्क युक्तिवाद यामध्ये कौशल्य असणे. असं हे जे विचक्षणत्व आहे पटुत्व आहे ती स्थिती सुद्धा आत्मज्ञान अधिकारासाठी आवश्यक आहे. मात्र या तीन गोष्टी असून पुरेशा नाहीत. सर्वात महत्वाचं आहे की हे तिन्ही गुण असले तरी सुद्धा वाक तर्क पटुत्वाखेरीजही विवेक विरक्ती आणि शम दम तप ज्ञान दान आदी षड्गुण असायला पाहिजेत. हे विवेक पाहिजे विरक्ती पाहिजे आणि शम दम तप ज्ञान दान आदी जे षड्गुण आहेत दैवी गुण आहेत तेही असले पाहिजेत. अशा या चार टप्प्यांमध्ये अशा या चारही गोष्टी जर असतील अनुकूल तर निश्चित आत्मविद्यामध्ये तो माणूस अधिकारी होऊ शकतो. परंतु यातील सर्वात महत्वाचं लक्षात घ्या आत्मविद्येसाठी अत्यंत तळमळ असणे आणि शमदम तप ज्ञान दान आदी षड्गुण निश्चयात्मक बुद्धीने आपल्या अंतःकरणात जोपासणे मोक्षाची यास अंतःकरणात तेवत्या समयीच्या निरंजनाच्या ज्योतीप्रमाणे सतत बाळगणे सद्गुरूला शरण जाणे हे सर्वाधिक महत्वाचं आहे. ज्ञानप्राप्तीसाठी तळमळ हीच खरी तर फर्स्ट अँड फायनल म्हणावी अशी आत्मतत्व अधिकार निरूपणामध्ये सांगितलेली कसोटी आहे. आता हे जे षड्गुण आहेत ते षड्गुण शम दम तप ज्ञान दान आणि विवेक विरक्ती. शम 1 दम 2 तप 3 ज्ञान 4 दान 5 आणि विवेक विरक्ती 6 असे आहेत. किंवा शम दम उपरती तितिक्षा श्रद्धा समाधान हे षड्गुण दोन तऱ्हेने सांगितलेले आहेत. शम दम तप ज्ञान दान विवेक विरक्ती. शम दम तप ज्ञान दान विवेक विरक्ती. शम दम तप 3 ज्ञान दान 2 5 झाले आणि विवेक विरक्ती 6. किंवा शमदम पहिल्याप्रमाणे हे दुसरे दोन्ही गुण सारखेच आहेत. शमदम तपाच्या तिथे आलेला आहे उपरती आणि ज्ञानदान याच्यामध्ये तितिक्षा आलेला आहे आणि विवेक विरक्तीमध्ये श्रद्धा समाधान आलेलं आहे. म्हणून हे जे षड्गुण आहेत शमदम तप ज्ञानदान विवेक विरक्ती किंवा शमदम उपरती तितिक्षा श्रद्धा समाधान हे जे षड्गुण आहेत ते ज्याच्यामध्ये आहेत आणि त्या षड्गुणाच्या आधारे सर्वाधिक महत्वाचं म्हणजे आत्मज्ञान प्राप्तीसाठी ज्याच्या अंतःकरणात तळमळ आहे जो युक्तिवादामध्ये चतुर आहे असा जो गुरु शरण आहे आणि असा जो ज्याला अनायसे जन्मजात काही अनुकूलता लाभलेली आहे असे एकत्वाने जिथे गुण आहेत तो निश्चितच आत्मज्ञान प्राप्तीचा अधिकारी होतो. तरी सुद्धा यातील पहिले 2-3 गुण नसले तरी सुद्धा केवळ आत्मज्ञानावरची तळमळ आणि षड्गुण संपन्नता आणि गुरुशरणता या एकाही गोष्टीच्या आधारे असा माणूस आत्मज्ञानाचा अधिकारी होऊ शकतो. आता आजपर्यंत 4 प्रकरण झाली. आता ही जी चतुर्विध साधन विवरण आहे ते उद्यापासून 5वं प्रकरण आपण सुरू करू आणि अर्थातच हे जे षड्गुण सांगितलेले आहेत त्याचाही जो अनुभव आहे त्याचाही जो बोध घ्यायचा आहे तो कालानुक्रमाने किंवा वाचनाच्या अनुक्रमाने पुढे आपणाला घेता येईल. तर आज आपण इथेच थांबूया. आज आपण पहिली 4 प्रकरणे पाहिली. जरा नीट ऐका पुन्हा ती. आज आपण क्रमांक 15 पासून म्हणजे मंगलाचरण पान 16 वर ब्रह्मनिष्ठेचे असाधारणत्व, पान 20 वरती ज्ञानप्राप्ती उपाय आणि 22 वरती आत्मतत्व अधिकार निरूपण म्हणून 15 ते 22 असा आपण हा प्रवास केला आणि आत्मज्ञानप्राप्ती जे निरूपण आहे ते किंवा आत्मतत्व अधिकार निरूपण आहे ते 22 वर सुरू झालं आणि पान 24च्या पहिल्या पॅरेग्राफ मध्ये ते संपलेलं आहे.
उद्यापासून 5वं प्रकरण 524 वरून चतुर्विध साधन विवरण इथून आपण सुरू करू आणि पुढचा प्रवास आपण उद्याच्या दर्शनामध्ये, उद्याच्या तत्वज्ञान रूपी दर्शन साक्षात्कारामध्ये, किंवा आपण उद्या ज्याला आपण प्रवचन म्हणतो, खरं ते प्रवचन ते निरूपण आहे. प्रवचन हे नेहमी प्रवचन, एखादं वचन पुढे पुढे नेणं म्हणजे आत्मज्ञानाचं वचन पुढे नेणं, ज्ञान पुढे नेणं अशा अर्थी प्रवचन आहे. परंतु आत्मज्ञानाबद्दल जे वचन असतं खरोखर आत्मा आहे तो निर्गुण निराकार आहे. म्हणून आत्म्याबाबत निर्गुण निराकाराबाबत जे सांगितलं जातं त्याला निरूपण म्हणावं आणि सगुण साकाराबाबत सांगितलं जातं त्याला प्रवचन म्हणावं. आपण हे निर्गुण निराकार आत्म्याबद्दल बोलत आहोत, त्या अर्थी हे आहे ते प्रवचन नाही तर निरूपण आहे. आणि उद्या आपण 524 पासून चतुर्विध साधन विवरण प्रकरण 5 इथून पुढे जाऊया. आजचं निरूपण पहिली 4 प्रकरणं सांगून समजावून देऊन आणि घेऊन इथेच आटोपतो घेतो आणि बाकी सर्व उद्यापासून पुढे चालू करू असतो.